नमस्कार. निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आहेत ना इथं मी चिकन रस्सा बनवते आहे. तर आहेत ना भरपूर वेळेस मी ह्या चिकनच्या रेसिपी वगैरे तुमच्या बरोबर शेअर केल्या आहेत, पण ही जरा वेगळ्या पद्धतीने मी इथं शेअर करते आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर इथे आहेत ना मी आता चिकन रस्सा बनवण्यासाठी आहेत ना खूप असं म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवते इथे. तर इथं मी काय केलं आहे, खोबरं घेतलं आहेत आणि खोबरं आहेत ना छान असं किसून घेतलं आहेत मी बरं का. आणि आता प्रत्येक वेळेस मी दाखवलं त्याच्यामुळे एवढं डीपमध्ये जाऊन दाखवत नाही आहे. तर जेवढा मसाला लागतो ना आपल्याला, मिरच्या झालं, अद्रक झालं, अजून लसूण झाला, हे सर्व भाजण्यासाठी घेतलं आहेत मी. सगळं तयारी करून घेतलीत, कोथिंबीर वगैरे कापून. आणि इथं आहेत ना जो आपला खोबरं होतं ना, ते खोबरं छान असं भाजून घेतलं आहे ब्राऊन होईपर्यंत, असं म्हणजे जास्त काळाने केलं आहेत मी. आणि इथं आहेत ना धने आणि इथनं सोप घेतली आहेत मी आणि साबुत धने घेतलेत आणि ते पण छान असं याच्यात तेल वगैरे न घालता आहेत ना पॅनमध्ये छान असे भाजून घ्यायचं आहे. आणि जास्त असं करपायचं वगैरे नाही, तर ते टेस्ट बिघडते. तर इथं कांदा पण आहेत ना ह्याच प्रकारे आपल्याला असा भाजून घ्यायचा आहे व्यवस्थित. आणि कांदा भाजून झाला की याच्यामध्ये आहेत ना मी काय केलं आहे, अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या एकत्रच घातल्या आहे आणि छान ह्या आहेत ना भाजून घ्यायच्या आहेत बरं का. आणि ना याच्यामध्ये जर ड्रॉपभर थोडंसं तेल घातलं ना तर खूप पटकन भाजतं, पण आहेत ना चांगलं झटपट हलवत राहायचं आणि एकदम हलवून त्याला व्यवस्थित आहेत ना भाजून घ्यायचे आहेत. आणि आता मी तुम्हाला येत नाही ते सांगते बरं का. आता जेवढे तुम्ही माझी रेसिपी वगैरे बघतायत ना, तर कधी होतं काय माहिती आहेत का, आम्ही ना रेसिपी एक तर मी आमच्याकडे वार असतात ठरलेले, एक तर मी बुधवारी बनवते किंवा येत ना मग रविवारी बनवते. तर होतं काय, मी जर बुधवारी रेसिपी बनवलीत ना, बुधवारी जर अपलोड केलीत ना, ती तुमच्यापर्यंत गुरुवारपर्यंत पोहोचते. तर तुमचा काय होतं, गैरसमज होतो की हे गुरुवारचे पण खातात काही, असं होतं. म्हणजे हे प्रकार होतात असे तसे, असं म्हणजे गैरसमज होऊन जातो आणि तुम्हाला असं वाटतं की हे गुरुवारच्या दिवशी खायला ते योग्य नाही. पण करणार काय ना, आपण कसं संध्याकाळच्या वेळेस वरती वगैरे बनवतो आणि ते टाकताना अपलोड करताना संध्याकाळ होते आणि तुमच्यापर्यंत येता एखादा दिवस तरी मध्ये जातो आणि तुम्हाला ते गुरुवारचे वगैरे बघायला, म्हणजे कोणी पण असेल तरी खरे, मला पण उपवास वगैरे असतो ना, तर ही अशा रेसिपी वगैरे बघणं मी टाळते, खरंच टाळते बरं का. तर असं आहेत ना, म्हणजे गैरसमज करून घेऊ नका तुम्ही. आमच्याकडे पण आहेत ना, शक्यतो आमच्याकडे आहेत ना नॉनव्हेज जास्त खात नाही कोणी. असं पाहुणे वगैरे आले, कोणी गेस्ट वगैरे आले तरच आम्ही बनवत असतो. आणि आमच्या घरामध्ये आहेत ना जास्त आवडत नाही, जास्त म्हणजे कधीतरीच खातात आणि कधीतरीच बनवतात, ते पण कोणी आलं तरच बनवतो आम्ही. नाहीतर असं आहेत ना म्हणजे पर्सनली आम्ही जास्त बनवत नाही याला. आणि ती रेसिपी तुमच्यासोबत आम्ही शेअर करत असतो. आणि आता कसं झालं माहिती का, मी जर रेसिपी वगैरे बनवतेच ना, हे दाखवणं मला खूपच गरजेचं आहे, म्हणून ह्या गोष्टी आहेत ना मी दाखवत असते. पण हा तुम्ही ना गैरसमज बिलकुल पण करून घेऊ नका की मी हे गुरुवारी बनवते किंवा कधी रविवारी जर बनवलं ते सोमवारपर्यंत तुमच्याकडे येतं. तर मला स्वतःला सोमवारी उपवास असतो, तर मी बिलकुल पण अजिबात काहीच ठेवत नाही. तर म्हणजे संध्याकाळी सगळं ते कुठे ते सगळं आवरून वगैरे सगळं बाजूला झालेलं असतं. तर हा गैरसमज प्लीज नक्की करून घेऊ नका तुम्ही. आणि तर सर्व मसाला वगैरे आहेत ना मी भाजून घेतला, व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आहेत ना हा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतला. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हा आपण असा दळून घेतला, म्हणजे व्यवस्थित छान बारीक करून घेतला. आणि बारीक करून घेतल्यानंतर इथनं एक पातेलं घेतलं, पातेल्यामध्ये ना अगदी थोडंसं तेल घालायचं बरं का आपल्याला याच्यामध्ये. कारण की होतं काय, आपण जेव्हा येत ना ह्या नॉनव्हेज वगैरे भाज्या बनवतात ना, त्यावेळेस मसाल्याला वगैरे असं वाटतं आपल्याला की तेल जरा पाहिजे जास्त, पण येत ना छान परतल्या जातात ह्या. आणि ह्या नॉनव्हेज कोणतं पण असो त्याला ना अंगचंच तेल असतं, तर ते नंतर सुटतं त्याच्यामध्ये तेल. त्याच्यामुळे येत ना आधीच घालताना जरासं कमीच घालायचं आहे. आणि इथे मी ना खडे मसाले घेतले तर जेवढे पण म्हणजे जे बाकीचं ते इलायची वगैरे घेतलेत सर्व, म्हणजे तर बघितल्याचे तुम्ही जे मसाले, ते काय करायचे माहिती का, हे तेल आहेत ना जास्त गरम नाही करायचे, असं थोडंसं हलकंसं गरम असलं ना तेव्हाच हे मसाले याच्यामध्ये घालून घ्यायचे. म्हणजे होतं काय की ते जळले जात नाही, करपले जात नाही आणि त्याची टेस्ट बदलत नाही मग. आणि ते छान परतले तेलामध्ये का मग कांदा घालून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तिथं. आता तुम्ही ना ह्या खड्या मसाल्यांमध्ये आहेत ना तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बदल पण करू शकतात. तर इथं मी काय केलं, आता ह्या मी युनिक जे बनवते ना इथं थोडीशी वेगळी पद्धत, तिथे लसणाचा एक वापर करते मी. लसूण छान असा आहेत ना साफ करून घ्यायचं आहे, त्याचं ते पुढच्या साईडचं वगैरे जे झिरमिळ्या असतात ना त्या सर्व सर्व ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला, कारण त्याला माती वगैरे लागलेली असती. आणि हा जो आपण मसाला परततोय ना त्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं. ह्या प्रकारे जर तुम्ही कधी भाजी बनवली नसेल ना, तर प्लीज नक्की ना तुम्ही एखाद्या वेळेस ही भाजी बनवून बघा आणि बघा किती टेस्टी लागते खायला. ज्या लसणाची टेस्ट याच्यामध्ये उतरतेत ना शिजताना, इतकी अप्रतिम लागतेत ना, खरंच एकदम भन्नाट लागते. आणि हा लसूण आहेत ना जेव्हा लास्टला आपण भाजी खातोत ना, असाच चोखून त्याच्यामधला तो बल्प असतो ना, तो असा थोडासा दाबला ना तर तो खायचा, इतका मस्त
इतका टेस्टी लागतात ना. आणि काय होतं माहिती आहे का, हा लसूण वगैरे खाण्याच्या मागचं हेच कारण आहे की आपल्याला जे ब्लॉकेज वगैरे होतात ना ते होत नाही. आणि आपला रक्तप्रवाह असतो ना शरीरामधला, तो अगदी सुरळीत होतो. आणि ज्यांना असेल रक्ताच्या गाठी वगैरेचा प्रॉब्लेम असतो ना, त्यांच्यासाठी तर खूपच रामबाण उपाय आहे याच्यामध्ये बरं का. तर हे लसणाचा वापर जर जास्त केलात ना, तर हे रक्ताचे वगैरे हे घट्ट होण्याचा वगैरे प्रकार असतात ना, तो अजिबात पण होत नाही. म्हणून जेवणामध्ये ना थोडासा लसणाचा वापर तुम्ही थोडासा जास्तच राहू द्या. खूप गरजेचं आहे आपल्याला याच्यामध्ये. म्हणजे आपल्या शरीराची खूप सर्व काही वाढते त्याच्यामध्ये. आता बघा, थोडंसंच तेल घातलं होतं, थोडाच वेळ, आणि 4 ते 5 मिनिटामध्ये ना हा मसाला आपण शिजवून घेतला ना, तर इतकं छान त्याला तेल सुटलं बरं का. बघू शकता तुम्ही. दिसतं आपल्याला असं वाटतं की तेल याच्यामध्ये कमी आहे, पण असं काही नसतं. सगळं तेल त्याला ते सुटतं. आणि याच्यामध्ये ना मी मसाले घालून घेतले. गरम मसाला घातला आहे, आपली कश्मीरी लाल तिखट घातलं आहे, आणि ह्याच्यामध्ये ना मी हळद पण घालून घेतली आहे. आणि थोडंसं आपलं तिखट पण घातलं, म्हणजे लाल मिरची पण घातली आहे, कश्मीरी लाल मिरची पण घातली आहे, गरम मसाला पण घातला आहे, आणि हळद पण घातली आहेत. तर असं हे सर्व मी इथं घालून घेते. आणि अगदी थोडं थोडं घातलं आहे बरं का, हलकंसं एकदम. आणि इथं ना मी चिकन मॅग्नेट करताना तुम्हाला दाखवलं नाही, कारण बऱ्याचशा रेसिपीमध्ये मी तुम्हाला कसं करायचं मॅग्नेट ते दाखवले, तरी पण मी तुम्हाला सांगते की तर थोडीशी अद्रक लसण आहेत ना मी ठेचून घेतलं होतं, त्याची याच्यामध्ये मी ते पेस्ट घालून घेतली. आणि थोडीशी हळद आणि मीठ याच्यामध्ये घालून, आणि ते जवळजवळ मी 20 ते 25 मिनिट ठेवलं होतं, म्हणजे जेवढं हे एवढी तयारी होईपर्यंत. आणि छान ते आपल्याला ह्या मसाल्यामध्ये ना मसाले छान परतले व्यवस्थित, की मग येत ना याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहेत सर्व चिकन वगैरे. आणि छान ते आहेत ना असं कोट करून घ्यायचं आहे, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहेत आपल्याला. आणि मिक्स केलं ना याच्यामध्ये ना आपल्याला मीठ घालायचं. तर आपण मीठ नाही याच्यामध्ये मीठ जे मॅग्नेट केलं ना त्यावेळेस पण घातलं होतं. आणि आता पुन्हा मी नाही 1 चमच मीठ घालून घेतले. म्हणजे मीठ घालताना ना जरा विचारपूर्वकच घालायचं. आणि ह्या भाजीमध्ये ना मी नेहमी सांगत असते की मीठ एकदम तंतोतंत मापात पाहिजे, तरच त्याची टेस्ट लागते. जर तुम्ही आळणी भाजी जर झालीत ना, तर पूर्ण बेचव लागते. म्हणून मीठ ना याच्यामध्ये तेवढंच पाहिजे. बघा किती कमी तेल घातलं होतं ना आपण, एकदम कमी तेल वापरलं होतं. पण बघू शकता तुम्ही, जे चिकन आहेत ना, म्हणजे जे कोण नॉनव्हेज असतात ना, त्याचं अंगचं तेल सुटलेत बघा तुम्ही. आणि किती तेल त्याच्यामध्ये दिसतंय, असं वाटतंय की किती तेल ओतलं आहे याच्यामध्ये. पण तुमच्या समोरच तुम्ही बघू शकतात की अजिबात पण तेल मी इथं याच्यामध्ये यूज केलं नव्हतं, एकदम कमी तेल वापरलं होतं. आणि ते लसण बघा किती छान दिसतं. जेवढं दिसायला छान आहेत ना, तेवढं पूर्ण याच्यामध्ये ते भिनलं आहे. जेव्हा शिजतानीत ना पूर्ण चव त्याच्यामध्ये उतरली आहे लसणाची. आणि इतकी टेस्टी होतात ना हे, एकदा नक्की करून बघा. आणि हवं तेवढं आहेत ना, आता चिकन रस्सा बनवतो आहेत ना, मस्त गरम पाणी घालून घ्यायचं याच्यावरती. जेवढं हवं तेवढं तुम्हाला रस्सा कसा पाहिजे, किती पातळ पाहिजे, किती घट्ट पाहिजे, त्यानुसार आहेत ना याच्यामध्ये पाणी घालून. आणि छान आहेत ना एक उकळी काढून घ्यायची, मस्त ते थोडंसं होऊ द्यायचं. आणि झालं की मग बघू शकता, आता मी प्लेटिंग करून घेते इथं. बघा किती सुंदर. आणि असे कांदा वगैरे मी कापून घेतला आहे. तो कापून घेतल्यानंतर ना याच्यावरती घालून घेतलं, थोडीशी सजावट. जेव्हा डोळ्यांना दिसतात ना तेव्हा खायची इच्छा होते. म्हणून नेहमी मी सांगत असते, जैसा दिखता है ना वैसा बिकता है. मतलब जसं दिसतात ना तेव्हा जेव्हा खायची इच्छा होतात ना, तेव्हा आपल्याला जरा चांगलं वाटतं की नाही, दिसायला जेवढं छान आहेत ना तेवढं खायला पण, म्हणजे इच्छा जर झालीत ना खायची, तरच कोणती पण गोष्ट आहेत ना खायला जरा मजा येते. तर छान त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे घालून घेतली मी. आणि बघू शकता तुम्ही किती सुंदर आणि किती दिसायला पण एवढं छान दिसते. आणि तेवढंच टेस्टी पण झालं होतं बरं का. तर ह्या प्रकारे आहेत ना नक्की करून बघा तुम्ही ही रेसिपी. असेच नवनवीन आणि टेस्टी रेसिपी बघण्यासाठी ना माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वात पहिलं म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जे पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असते ना, त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.